मित्रांनो, नाशिकला आलेलो तर आज त्र्यंबकेश्वरला जायचं होतं. रिक्षा पकडला आणि बस स्टँडवरती निघालो. येथूनच त्र्यंबकेश्वरला गाडी होती. मला नाशिकमधलं काय माहीत नाही, पण आपलं विचारत चाललेलो. ठक्कर बस स्टॉप होता, तेथे आलो. बस पण लागलेली होती. बसलो मग जाऊन. मी एकटाच निघालो होतो. गाडी चालू झाली आणि निघालो नाशिक बघत. मला जातानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यालय दिसलं. कधी गाडी नाशिकमध्ये सगळीकडे मनसेच होती. येथून त्र्यंबकेश्वर 25-30 किलोमीटर होतं. जाताना आम्हाला रांजणगिरी किल्ला दिसला. लय मोठे किल्ले होते तिथे. थोड्या वेळातच मी त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. तेथून मग मंदिराकडे निघालो. मला लांबूनच मंदिर दिसले. हे मंदिराचे उत्तर महाद्वार होते. दर्शन घेऊन बाहेर याच दरवाजातून यावं लागतं. बेल, प्रसाद, फुले घेतली आणि निघालो मंदिरात. दर्शनाच्या लाईनमधून आपलं हळूहळू चाललो होतो. जाताना एकटाच होतो, पण तिथे गेल्यावर हे दोघं भेटली. लाईन खूप मोठी होती. ज्योतिर्लिंगाच्या पूजेचे लाईव्ह स्क्रीन बाहेर लावलेली